सर पण आता बऱ्याच महिन्यांपासून आपण बघतोय की एक क्रिएटिनचा डबा तो समोरचा ऍथलीट दाखवतो सोशल मीडियावर, पण तो स्वतः इनहॅन्सवर असतो, स्टेरॉइडवर असतो. आणि एक मुलांना असं वाटतं की नाही याने पण क्रिएटिन खाल्लंय म्हणून अशी आपली बॉडी झाली. तर या भूलथापांना तरुणांनी बळी पडावं का? नाही, बिलकुल नाही. कारण का आता तुम्हाला सांगतो, ह्याचं कारण पण सोशल मीडियाचं आहे. कुठेतरी तुमची एखाद व्हिडिओ, एखाद रील ही पर्टिक्युलर मिलियन व्ह्यूला ला गेली का तुम्हाला स्वतः ते ब्रँड अप्रोच करतात. एक 5-10 हजार रुपयाचा अमाऊंट देतात आणि बोलतात हा प्रोडक्ट तुमच्या घरी येईल आणि तुम्ही प्रमोशन करा. त्या ऍथलीटनी तो आयुष्यात प्रोडक्ट खाल्लेला नसतो, त्या ऍथलीटनी त्या प्रोडक्टचं नाव पण बघितलं नसतो, पण प्रमोट करताना असं दाखवणार की त्याच प्रोटीनमुळे मी ही पूर्ण बॉडी बनवलेली आहे किंवा त्याच क्रिएटिनमुळे मी पूर्ण बॉडी बनवलेली आहे. हे टेस्टो बुस्टर, हा प्री वर्कआउट, हा हे समोर नाही येतात, त्यांना करायला लावतात. आज उद्या ते बेगॉन स्प्रेची बाटली जरी पाठवली की बाबा कर आता हे घे आणि बोल की ह्याच्याने पोटातले किटाणू मरतात, तरी ते करायला करतील आणि लोकांना ते वेड्यात काढतात.